वाईड बॉलच्या स्वरूपात अवांतर स्वरूपात एक धाव येते. एका धावच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. आता मात्र एक मोठा बदल या सामन्यामध्ये आपल्याला दिसतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं करण्यात आलाय. गोलंदाज धीरजला मात्र ओपनिंगचा चान्स दिला गेला आहे. निश्चितच अपेक्षा असतील त्याच्या संघाला दिलेल्या संधीचं सोनं करायची. बघूयात समोरच्या दिशेला फटकवण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅट यामध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र बॉलचा वेट केला मात्र संपर्क तेवढा प्रॉपर झाला नाहीये. त्या दरम्यान येतोय एक सिंगल. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा होत आहेत 3. 2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत. पॉवर प्लेचा पहिलं षटक. लोवर फुलटॉस टाकलेला चेंडू. व्हेरिएशन मात्र चेंडूमध्ये दिसतंय. त्या दरम्यान येतोय एक निर्धाव. तर मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला फटकवण्याचा प्रयत्न. बॅटची लागती एकड. त्या दरम्यान येतोय एक सिंगल. सिंगल धावेच्या मदतीने का होईना धाव मात्र पुढे सरकतंय. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकवण्याचे काम करतायत गोलंदाज. अतिशय चांगल्यारीत्या षटक हाताळलं जात आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊ दिला नाहीये. आता मात्र बॅटची लागतीये कळ. फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतीये विकेटची झळ. पहिल्याच षटकामध्ये एक विकेट मात्र जातीये. संधी दिली होती फलंदाजीत कामगिरी करण्याची मात्र अपयशी ठरतायत धीरज. गेवडीचे आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल फलंदाजीसाठी आलेत. बघूयात धीरजच्या विकेटची कमी मात्र भरून काढतायत का. कारण ज्या रीत्या सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाने केली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय अतिशय योग्यरित्या सफल करून दाखवतायत. आता मात्र बॉलची बघितली वाट आणि वाट देखील लागली. आजच्या दिवसातील पहिला वंश प्लाउड चौकार येतोय राहुलच्या बॅटमधनं. संपल्यानंतर धावसंख्या होतीये 8 आणि 8 धावेच्या मदतीने आता मात्र दुसरं षटक येईल पॉवर प्लेचं. बघूयात कशा रीत्या हाताळलं जात आहे. गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. प्रमोद राहुल
पहिल्या चेंडूवर सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र परतवलंय. एकही धाव त्या दरम्यान येत नाहीये. चांगला षटकाची सुरुवात मात्र झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक. लेफ्ट आर्म गोलंदाज चांगल्यारीत्या संपर्क झालाय. प्रॉपर सरळ चेंडू चाललाय. डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा षटकार मात्र राहुलच्या माफ करा गणेशच्या बॅट मधनं येतोय. ज्या रीत्या बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता निश्चितच षटकाराची मोहर लागावली गेली होती. लेफ्ट आर्म गोलंदाज आक्रमण चढवलं गेलंय. गॅप मध्ये टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न परतवलाय. राहुल मात्र कोणतीही रिस्की धाव घेण्यास तयार नाहीये. माहिती आहे आपला फलंदाज चांगल्यारीत्या फलंदाजी करतोय. सिंगल धावेसाठी मात्र रनआउटची विकेट सोडण्याच्या नादात नाहीयेत. आता पुन्हा एकदा संपर्क प्रॉपर झालाय मात्र समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान मिळतीये पुन्हा एकदा सिंगल धाव. राहुल गोलंदाजी मार्कवर चेंडूच्या लाईनीत येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ज्या रीत्या चेंडू चांगल्या रीत्या चेंडूला सन्मानाने खेळून दिलाय. मात्र शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न थोडीशी होतीये. मिसफील्ड ग्राउंडला गुदगुल्या करत चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. वंश प्लाउड चौकार. झालेत. एक गडी बाद झालाय. पॉवर प्लेचे 2 षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत आणि कौतुक करावं लागेल आमच्या डीजे ऑपरेटर महाजन यांचं देखील. कारण ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये दोघेही फलंदाज एकमेकांना साथ देऊन धावफलक पुढे सरकवत आहेत त्याच प्रकारचं गाणं देखील त्यांनी मित्रांसाठी लावलंय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाजाला बोलवलं गेलंय. धीरज मात्र गणेश फलंदाजी मार्कवर असेल. धीरज पाटील याला मात्र आमंत्रित केलं गेलंय पॉवर प्लेचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी. बघूयात शेवटचं षटक चांगल्यारीत्या हाताळलं जात आहे की हाणामारी मात्र या षटकामध्ये आपल्याला निश्चित बघायला मिळेल. कारण पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. सकाळच्या या कोवळ्या उन्हाच्या सूर्यकिरणांमध्ये चालू झालाय हा सामना. आणि ज्या रीत्या हळूहळू तापमान वाढत जाईल त्याच रीत्या सामन्याची रंगत देखील वाढत जाईल. आता मात्र कव्हरच्या दिशेला वाट बघितली आणि वाट देखील लावली या चेंडूची. सरळ चाललाय चेंडू सीमारेषा पार. वंश प्लाउड चौकार. फटके खेळण्यासाठी आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं वेगळ्या रीत्या सजवलं गेलंय.
चांगला फटका आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. ज्या दिशेला क्षेत्ररक्षक सजवलाय त्याच दिशेला मात्र गोलंदाजी होतीये. माहिती आहे गणेश पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे तर बॅट फिरवेलच. आता मात्र फलंदाजी मार्कवर राहुल यांचा देखील आज लय चांगल्यारीत्या दिसतोय. 3 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत. चेंडू सरळ येतोय मैदानाला गुदगुल्या करत सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षक रोहन आणि राहुल हे दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. त्या दरम्यान सिंगल धाव येतीये. या षटकाचे अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. बघूयात कशा रीत्या 2 चेंडू हाताळले जात आहेत, कारण पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकामध्ये धावा मात्र चोरण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, फलंदाज होतोय जेलबाद. आणि ज्या गोष्टीसाठी गोलंदाजाला बोलवलं गेलं होतं ब्रेक थ्रू साठी, गोलंदाजाने ते करून दाखवलंय आणि कौतुक मात्र करावं लागेल. कारण ज्या रीत्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, लॉंग ऑनचा खेळाडू मैदानाच्या बाहेर होता, त्याला बोलवलं गेलं आतमध्ये. कव्हरच्या दिशेला एक प्लेअर बाहेर घेतला गेला आणि ज्या दिशेला गोलंदाजी झाली आहे त्याच दिशेला क्षेत्ररक्षक सजवला गेला. फलंदाज मात्र त्याच दिशेला बाद झालाय आणि एक मोठी विकेट गणेशच्या स्वरूपात मात्र आली आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेत एक नवीन फलंदाज. या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. चांगल्यारीत्या फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पहिला चेंडूत पायावर मारा केला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून मात्र पॉवर प्लेचं षटक इथे संपतंय. 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि 26 धावा स्कोअरबोर्डवर लावल्या गेल्या आहेत. 2 महत्वाचे गडी देखील बाद झालेत. आणि आपण जर बघितलं तर फलंदाजी करणारा संघ बाबाजी ॲग्रो वडोदा यांच्या दरम्यान फलंदाजी होतीये. 26 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत आणि सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे डॉक्टर सत्वशील जाधव 11 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. कारण माहिती आहे सकाळच्या सत्रात पिचवर थोडीशी नमी असते, त्या दरम्यान चेंडू फसून येतो आणि आमंत्रित केलं गेलंय. फलंदाजांना फलंदाजीसाठी धीरज ऋषी मात्र गोलंदाजी मार्कवर दिसेल. वैयक्तिक दुसरं षटक, त्यानंतर संघिक षटक क्रमांक 4. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. टप्प्यात चेंडू आणि टप्प्यात कार्यक्रम केला. षटकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतय. बाबाजी ॲग्रो वडोदा 11 संघाचा बाहुबली मात्र आता मैदानाच्या आतमध्ये बॅट फिरवायला सुरुवात केली आहे. निश्चितच ज्या लहित आज फलंदाजी करताना दिसत आहेत राहुल, 2 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आलंय. आता मात्र गतीमध्ये होतं परिवर्तन. स्लोवर 1 चेंडू तिथे टाकला गेला. बॅट मात्र अतिशय वेगात फिरवली आहे. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू टाकून षटक पुढे सरकतंय. आता मात्र बघूयात एक नवीन चेंडू आहे, कशारीत्या फलंदाजी होती. आखूड टप्प्याचा चेंडू आणि एक टप्प्यात कार्यक्रम पुन्हा एकदा होतोय. वंश ब्लाउड षटकार मात्र ऋषीच्या षटकामध्ये येतोय. आणि आपण जर बघितलं ना तर लाल डील नॅचरल्स या होर्डिंगला मात्र हार्दिक शुभेच्छा देणारा षटकार फलंदाजाच्या माध्यमातून लावला जातोय. समोरच्या दिशेला टाकलेला चेंडू आता मात्र गतीमध्ये अतिरिक्त गती ऍड केली, त्यानंतर चेंडू टाकला गेला. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाही झाला नाहीये आणि अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुलकडनं होतीये. खराब चेंडूला मैदानाच्या बाहेर
आणि चांगल्या चेंडूला सन्मान इथे होती मात्र मिस फील्ड. बघूया क्षेत्ररक्षक जिंकतोय का आणि चांगल्यारीत्या चेंडूला चेस केलं गेलंय. बॉल वाईड आहे ना. वाईड बॉल प्लस 1 रन. अशा 2 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल आणि भूषण जवळ संधी असेल पुढील 2 चेंडू खेळण्याची. बघूयात कशारीत्या फलंदाजी करतोय भूषण, कारण चांगल्यारीत्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. आता मात्र बॅट अतिशय वेगात फिरतीये. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क त्या दरम्यान झाला नाहीये. 40 धावांवर संघ येऊन पोहोचला आहे आणि 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 1 चेंडू यायचा अजूनही बाकी आहे. संधी आहे मात्र समजदारी पण दाखवावी लागेल, कारण ज्या लयीत फलंदाजी करतोय राहुल. आणि आता मात्र पार्टी देखील जॉईन केली आहे भूषण याने. 1 बाउन्स, 1 शिप आउट चौकार भूषण या फलंदाजाला मिळेल आणि धावा मात्र पुढे सरकतील. 44 धावा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि आज जर आपण बघितलं ना तर गेल्या 2 दिवस झाले सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावा होत नव्हत्या. आज मात्र जर बघितलं ना तर गोलंदाज राहुल असेल तर राहुल वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आले. डावकुरे हाताचा गोलंदाज हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल धाव आता मात्र घेतली जातीये. अतिशय चांगल्यारीत्या फलंदाजी करतोय राहुल, कारण 8-9 चेंडूंमध्ये 22 धावांवर येऊन पोहोचलेत आणि एकही रिस्की स्ट्रोक आत्मघाती फटका मात्र खेळला जात नाहीये फलंदाजाकडनं. ही कौतुकाची बाब असेल. माहिती आहे धावा येत आहेत, आपल्याकडे कॅपॅसिटी आहे मोठा फटका खेळण्याची. सिंगल धावेसाठी विकेट मात्र सोडत नाहीयेत. भूषण वारंवार प्रयत्न करतोय, चेंडूच्या लाईनीत येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण डावकुरे हाताच्या गोलंदाजाला फटका खेळणं एवढं सोपं नसतं, कारण नॅचरल स्विंग मात्र या ठिकाणी मिळत असतो. आणि या उजव्या हाताच्या फलंदाजाच्या वरचढ मात्र गोलंदाज ठरत असतो निश्चितच. आता फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला ना टक करून एक आवाज आला. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. 1 शिप आउट. षटकार मात्र फलंदाजाला मिळेल. जसा हा षटकार आला ना, षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरकली. 51 धावा. अर्धशतक पूर्ण झालंय फलंदाजी करणाऱ्या संघाचं. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा चेंडूच्या लाईनीत आले आणि अजय एम चौधरी झुरखेडेकर यांच्या प्लेयर डगआउट मध्ये मात्र चेंडू सरळ डिपॉझिट केला गेला. फलंदाजाला पुन्हा एकदा मिळेल 1 शिप आउट. षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र भूषणची बॅट देखील बोलायला लागली आहे. 13 धावा आतापर्यंत घेतल्या गेल्यात. 1 सिंगल 2 षटकार. तिसरा षटकार खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू टप्पा घेऊन सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान मिळतीये भूषण या फलंदाजाला सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र राहुल बाबाजी ॲग्रो 11 संघाचा बाहुबलीला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केला गेलाय. आणि बघूया आता मात्र फलंदाजी कशा रीत्या हाताळली जाते. टप्प्यात आले. शॉर्ट चेंडू होता. निश्चितच स्वतःपासून नाराज असतील, कारण हा चेंडू षटकाराचा होता.
लालच मात्र इथे थोडस अतिघाई संकटात नाही सारखा प्रकार फलंदाजासाठी झाला होता. बॅट अतिशय वेगात फिरवली गेली, चेंडू मात्र थोडासा फसून आला. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावा झाल्यात 59 आणि आता मात्र मॅच मध्ये येईल थोडासा ट्विस्ट, कारण फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एंड होईल चेंज. ज्या प्रकारे एंड चेंज होईल निश्चितच गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील संधी असेल पुढील 4 षटक चांगल्यारीत्या टाकण्याची, कारण क्रिकेट कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला देत असतो. आणि आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये असंच आतापर्यंत झालंय. पहिल्या 5 षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने वर्चस्व गाजवलंय, त्यानंतर 4 षटक 5 षटक एंड चेंज करून जसे टाकले गेलेत ना, धावा मात्र आल्या नाहीयेत. चला थोडस फास्ट मैदानाच्या आतमध्ये पंचांना विनंती असेल, थोडासा गेम फास्ट चालवायचा आहे, कारण आज आपल्याला देखील 10च सामने घ्यायचे आहेत. आपण ऑलरेडी 1 तास लेट चालू आहेत. शेड्यूल आपल्याला 1 तास लेट चालू झालाय. बघूयात 6वं षटक टाकण्यासाठी आता मात्र राकेशला बोलवलं गेलंय, कारण ज्या धावगतीत धावा चोरल्या जात आहेत, धाव्यांना थोडासा लगाम लावण्यासाठी मात्र गोलंदाज यांना बोलवण्यात आलाय. राकेश राकेश आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसेल. एंड चेंज झालाय. गिरिराज डेव्हलपर्स अँड बिल्डर्स बॅटिंग एंडकडनं गोलंदाजी होईल. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज घाईमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न करतायत. जलद फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आपण जर बघितलं नंतर नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉल इन एंड सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं त्या ठिकाणी ना फलंदाज फसत असतो, कारण पिच थोडंसं पिचमध्ये नमी आहे, चेंडू फसून येतो, त्यामुळे स्लोवर वन गोलंदाज फार प्रभावशाली ठरतो. आणि तेच पुन्हा एकदा झालंय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाचा संपर्क होत नाहीये. 2 चेंडूंमध्ये तर एकच धाव खर्च केली आहे. आता मात्र चेंडू मध्ये लाईनीत येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या दिशेला चेंडू खेळला गेलाय. त्या दरम्यान येते सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 61. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत. 6वं षटक प्रगतीपथावर आहेत. बघूया कशारीत्या आता मात्र गोलंदाजी होतीये. पहिले 3 चेंडू तर गोलंदाजाने दाखवलंय की या एंडने मात्र आम्ही धावा वाचवू. मात्र बघूया आता बाहुबली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दिसत आहेत. संधी निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकांचा एफर्ट थोडासा कमी पडलाय. आणि निश्चितच सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये सोपं नसतं विदाऊट वॉर्मअप मॅच खेळणं. पायांची हालचाल मात्र त्या ठिकाणी होत नसते. त्या दरम्यान भूषण स्ट्राईकवर आहेत. चेंडूच्या लाईनीत चेंडू गॅप मध्ये खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला गेलाय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल धाव होतीये. सिंगल धाव मात्र थांबत नाहीये. ही एक जमेची बाजू असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. स्ट्राईक रोटेशन हे कंटिन्यू वारंवार केलं जात आहे आणि एक चांगली साईन असेल. आता मात्र संपर्क झालाय. बघूया फलंदाज होत आहेत का बाद. फलंदाज झालेत बाद. राकेश यांनी मिळालाय ब्रेक थ्रू. आणि वडोदरा 11 संघाचा बाहुबली मात्र आता तंबूच्या रस्त्याला लागलाय. 63 धावांवर
तिसरी विकेट येते. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. आता परिपूर्ण जबाबदारी असेल भूषणवर, कारण सेट बॅट्समन आहेत. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय, मात्र तेवढंही सोपं नसेल. नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड डॉक्टर मनीष चौधरी यांच्या बॉलिंग एंड कडनं फलंदाजी करणं, कारण त्याला नावच दिलं गेलंय बॉलिंग एंड. धीरज मात्र गोलंदाजी मार्कवर असेल. वैयक्तिक दुसरा षटक असेल. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेला, चेंडू सरळ चाललाय. वन बाउन्स, सीमा रेषा पार. वंश प्लाऊड चौकार. आणि आपण जर बघितलं ना तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकार षटकारांचे प्रायोजक वंश प्लाऊड श्री मनीष दादा चौधरी यांच्या मंगेश दादा चौधरी यांच्याकडनं स्पॉन्सरशिप दिली गेली आहे. समोरच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मात्र येते. आणि आपण जर बघितलं तर ही संपूर्ण स्पर्धा भारतातील एक नामवंत चॅनल, यूट्यूब चॅनल tenniscricket.in वर लाईव्ह होतीये. या लाईव्ह प्रेक्षेपणचे स्पॉन्सर असतील डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील, माजी नगरसेवक जळगाव महानगरपालिका. आता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत आलेत. धावा बनवण्याची संधी इथे त्यांना देखील आहे, कारण फॉर्म मध्ये यावंच लागेल, कारण पुढील सामने देखील खेळायचे आहेत. अक्कोर टप्प्याचा चेंडू जलद पॅड फिरवली गेली. संधी बहुतेक थोडीशी निर्माण झाली होती, मात्र ग्रॅब करू शकले नाही चेंडूला. आणि निश्चितच बॉलिंग एंड जे नाव दिलं गेलंय ना, सोपं नसेल फलंदाजी करणं. लेग साइडच्या दिशेला अलॉंग द कार्पेटच्या साह्याने चेंडू सरळ खेळून दिलाय स्वतः कर्णधार. आणि आता थोडीशी फंबलिंग होतीये, संधी निर्माण झाली आहे. बघूयात पंच इंटरेस्टेड आहेत का, मात्र त्या ठिकाणी विकेटचा कॉल नाकारला गेलाय. चांगला कमबॅक केला गेला आहे फलंदाजांकडनं धाव परतवण्यासाठी, नाहीतर एक विकेट आली असती. आणि जर आपण बघितलं ना तर पहिल्या 5 षटकांमध्ये धावा आल्या आणि आता मात्र धावांना थोडासा वेग आलाय. माफ करा, थोड्याशा मंदावल्या गेल्यात, कारण रिव्ह्यू कोणी घेतलाय? बॉलिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय रनआउटच्या रिगार्डिंग मध्ये. आणि संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपल्याला जर रिव्ह्यू घ्यायचा आहे ना तर त्याच क्षणी रिव्ह्यूची अपील करायची आहे. जास्त वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा नाहीये. दोघही संघांना विनंती असेल. भूषण दादा, सेकंडचा काउंट होता नाही. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो नाणेफेक ज्या मंचावर होतो, डॉक्टर चंद्रकांत गोकुळ पाटील टॉस का बॉस हा मंच त्यांनी स्पॉन्सर करून दिलाय. आणि नॉट आउट आलाय. संधी पुन्हा एकदा दिली गेली आहे. आता मात्र संपर्क झालाय प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार.
वंश प्लाउड षटकार. ज्या रीत्या भूषण मात्र लयीत फलंदाजी करतोय, पुढील येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर फलंदाज भूषण स्ट्राईकवर राहिला ना तर एक मोठं धावसंख्या उभी राहू शकते. धावा झाल्यात 74. 7 षटकांचा खेळ झालाय. 3 गडी बाद झालेत. 8वं षटक, सेकंड लास्ट षटक मात्र आता प्रगतीपथावर आहे. 12 चेंडू, मागील 12 चेंडूंमध्ये फक्त एकच षटकार आलाय. ही एक चांगली गोष्ट असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाची. मात्र कॅपॅसिटी आहे फलंदाजांमध्ये. बॅट अतिशय जोरात फिरवली गेली आहे. शरीरावर चेंडू आदळतोय. त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते आणि आपण पुन्हा एकदा बघू शकतो भूषण पाटील याला स्ट्राईक दिली गेली आहे. चांगल्या लयीत फलंदाजी करतोय. 3 उत्तुंग षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधनं आलेत. आखूड डप्प्याचा चेंडू संपर्क बरोबर झाला नाहीये. दुसरा धावेचा कॉल आणि संधी गमावली आहे रनआउटची. त्या दरम्यान 2 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरकावतोय. बघा ज्या लयीत भूषण फलंदाजी करतोय निश्चितच धावांचं लक्ष 90च्या आसपास जाणवेल. फक्त वाट बघावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. आखूड डप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार केला गेलाय. समोरच्या दिशेला चेंडू येतोय. त्या दरम्यान सिंगल धाव मात्र थांबत नाहीये. ही एक चांगली गोष्ट असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आतापर्यंत धावा झाल्यात 77. 3 गडी बाद आणि 3 चेंडू देखील झालेत. संपर्क झालाय बरोबर. आता मात्र कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट च्या भूमिकेमध्ये आहेत आणि धावा झाल्या 83. ज्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, एक सुंदर आवाज टाक करून मैदानाच्या आतमध्ये आला ना चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. थँक्यू डीजे. बघा यानंतर होणारा सामना असेल चंद्रवर्षा एंटरप्राइजेस एक चंद्रवर्षा सुपर किंग्स सुरत वरन आलेला संघ. त्या दरम्यान षटकाराच्या नंतर एक निर्धाव चेंडू येत आहे. महाकाल प्लाउड हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कर्णधारांना विनंती असेल की आपला संघ ठेवायचा आहे. लगेच टॉस होईल. तुमच्याकडे 1 इनिंगचा वेळ असेल. आपले जे खेळाडू बाकी असतील त्यांना लवकर बोलवून घ्यायचंय, नाहीतर जो संघ उशीर करेल त्याला आज मात्र पेनल्टी दिली जाईल. चांगला संपर्क समोरच्या दिशेला. 1 बाउन्स. वंश प्लाउड मात्र चौकार येतोय आणि गिरिराज डेव्हलपर्स अँड बॉलिंग लॉन्स बॅटिंग एंड कडनं थँक्यू डीजे. आणि बघा धावा झाल्या तिथे चौकाराच्या मदतीने 87. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक राकेश या गोलंदाजाकडनं हाताळलं जात आहे. आता मात्र चेंडूच्या लाईनीत येऊन बॅट इतक्या जोरात फिरवली आहे ना की आवाज इथपर्यंत देखील आलाय बॅटचा, पण संपर्क कुठलाही चेंडूच्या सोबत झाला नाहीये. निर्धाव चेंडू येईल. फुलटॉस चेंडू फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर. वंश प्लाउड षटकार. निर्णायक धावा आता मात्र भूषणच्या बॅट मधनं येत आहेत. त्र्याण्णव धावा मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. सकाळच्या सत्रामधील सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने बाबाजी ऍग्रो संघ
आगेकूच करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धावेत कोणता इंटरेस्ट दाखवला नाहीये. आणि भूषण पाटील जर आपण बघितलं ना तर 17 चेंडूंमध्ये 31 धावांवर करतायत. 3 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार या फलंदाजीच्या इनिंग मध्ये लावले गेले आहेत. आणि रोहित पाटील यांनी देखील चांगली साथ मागच्या षटकामध्ये दिली आहे. 8 चेंडूंमध्ये 17 धावा, 1 चौकार आणि 2 षटकार. आता मात्र राकेश कमबॅक करताना दिसत आहेत. 4 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केल्यात. 6 षटकाराच्या मदतीने चांगला कमबॅक. समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड फटका, सरळ चाललाय सीमारेषा बार. वंश ब्लाउड षटकार. श्री रावसाहेब पाटील आळगाव कॉमेंट्री बॉक्सच्या कक्षाच्या दरम्यान हा चेंडू केलाय सरळ सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. 99 धावा मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. आणि पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज राकेश. मोठा फटका करण्याचा प्रयत्न असेल फलंदाज भूषण याच्या. त्या दरम्यान सिंगल धावेचा प्रयत्न धावबादच्या स्वरूपात. विकेट इथे मात्र जाते भूषणची. फलंदाज होत आहेत बाद. इनिंग होतीये ब्रेक. टार्गेट असेल 100 धावांचं 9 षटकांमध्ये. आणि यानंतर होणारा सामना आहे चंद्रवश्या सुपर किंग्स वर्सेस महाकाल प्लाउड. आणि आयोजन समितीचे महत्वाचे सदस्य यांना विनंती आहे की आज आपण स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून नाणेफेक करून घ्यायची आहे. कारण आपली मेहनत या स्पर्धांना रंगत देत असते. त्या दरम्यान कर्णधारांना विनंती असेल दोघही संघांच्या की मंचावर यायचंय, नाणेफेक करायची आहे. हर्षल दादा झुरखेडेकर, महाजन दादा बघा. वीर गुर्जर क्रिकेट लीग पर्व दुसरं त्यावर आहे. मात्र सर्वांनाच गर्व. ही स्पर्धा 24 डिसेंबर ते 28 डिसेंबरच्या दरम्यान आयोजित केली गेली. 24 डिसेंबर पासून स्पर्धा सुरू झाली. आणि आपण जर बघितलं तर या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून गुजर समाज भूषण माननीय श्री गुलाबरावजी पाटील हे ब्रँड अँबॅसेडर म्हणून लाभलेत. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री जळगाव जिल्हा. आणि अंतिम सामन्याच्या दिवशी देखील भाऊ आपल्याला मुख्य मंचावर उपस्थित असतील. त्यानंतर माननीय श्री प्रतापरावजी पाटील जिल्हा परिषद सदस्य. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय सुनील भाऊ चौधरी आव्हानेकर, माजी नगराध्यक्ष अंबरनाथ. सहप्रायोजक श्री मनोज पाटील सर वागळुतकर, अध्यक्ष निवृत्ती फाउंडेशन. पुरस्कारांचे प्रायोजक माननीय अजय पाटील तावसेकर, संचालक दिशा ऑटो लिंक. संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य माननीय नवलसिंग राजे पाटील रेलकर, स्वीय सहाय्यक मान्य गुलाबरावजी पाटील साहेब. आणि लाईव्ह प्रेक्षेपण प्रायोजक जे आहेत मात्र डॉक्टर चंद्रशेखर पाटील सतकेळेकर, माजी नगरसेवक जळगाव महानगरपालिका. इथे मात्र आता दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक झाली आहे. कॉल येतोय इथं. चंद्रवर्षा सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. चला फलंदाजांनी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालायचंय. दुसरी इनिंगला होतीये सुरुवात.
संघ, त्यानंतरच ऋषी कॉम्प्युटर योगेश पाटील हनुमंत खेडेकर यांच्या मालकीचा हा संघ, बाबाजी आकरो जो क्षेत्ररक्षण करतोय तो संघ संदीप पाटील वेडदेकर। त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येते पहिली विकेट, शून्यावर बाद होत आहेत फलंदाज। थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू सोपवला गेलाय झेल साठी। बागायतदार क्रिकेट क्लब तरडी श्री रमाकांत पाटील तरडीकर यांच्या मालकीचा हा संघ असेल। ऊर्जा ब्ल्यू श्री महेश पाटील पडावतकर यांच्या मालकीचा हा संघ। युनिक टेक्नो सोल्युशन श्री विपिन चौधरी भाटपुरेकर यांच्या मालकीचा हा संघ। आणि दोघही संघांनी 12वा अतिरिक्त खेळाडू यार मैदानाच्या बाहेर, इकडे स्कोरर जवळ एक प्लेयर पाठवा यार। पंच एक मिनिट मॅच थांबव, तिथे एक्स्ट्रा प्लेयर आहे त्यांच्याकडे, त्यांना एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायला लावा यार, नाव तिथे कोणालाच माहित नाही आहे। प्लेयरचं नाव विचारतोय बरं। युनिक टेक्नो सोल्युशन भाटपुरेकर यांच्या मालकीचा संघ। लोणी चॅलेंजर्स ॲडव्होकेट देवेंद्र पाटील लोणीकर यांच्या मालकीचा हा संघ आहे। साईनाथ 11 श्री निवृत्ती पाटील मजरे होळकर यांच्या मालकीचा हा संघ। आणि जो संघ फलंदाजी करतोय डॉक्टर सत्वशील जाधव 11 डॉक्टर सत्वशील जाधव कटोरेकर यांच्या मालकीचा हा संघ। महाकाल एंटरप्राइजेस श्री गजानन पाटील अजनाळ बंगला जितेंद्र पाटील 11 श्री जितेंद्र पाटील सावखेडेकर यांच्या मालकीचा हा संघ। जुगल मेडिकल वॉरियर श्री संजय पाटील विटनेरकर, यशवंत श्री यशवंत डेरी तेजस पांडुरंग महाजन व हर्षद पांडुरंग महाजन व श्री सूर्यवंशी गुजर समाज धानोरा यांच्या मालकीचा हा संघ। महाकाल प्लाउड श्री अमित पाटील अव्वानेकर यांच्या मालकीचा हा संघ। चंद्रवर्षा एंटरप्राइजेस श्री चंद्रकांत पाटील रेलकर यांच्या मालकीचा हा संघ। तापे ॲग्रो सेल्स श्री नरेंद्र पाटील गरतारकळ असे 20 संघ या ठिकाणी दाखल झाले, आपला खेळ दाखवत आहेत। आणि खेळाच्या भरावर मात्र आपलं नाव सर्वांना लक्षात ठेवण्यास भाग पाडलं जात आहे। आणि आभार असतील या सर्व संघ मालकांचे की त्यांनी आपल्या संघ या स्पर्धेमध्ये दाखल केले आणि आपल्या समाजातील युवा खेळाडूंना एक चांगला मंच उपलब्ध करून दिला। अनेक असे खेळाडू आपल्या समाजात देखील आहेत की ते एक उच्च दर्जाचं क्रिकेट खेळू शकतात। त्या दरम्यान येतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या गेल्या आहेत 2 आणि गणेश पाटील याने एक विकेट देखील मिळवली आहे। चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय, स्लोवर 1 चेंडू टाकून निर्धाव चेंडू टाकून षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपत आहे। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या आहेत 2, एक गडी बाद। आणि बाद होणारा फलंदाज बहुतेक सागर पाटील बाद झालेत, शून्यावर परतलेत। आज मात्र तेवढी पाहिजे तशी बॅटिंग त्यांची झाली नाही आहे। निश्चितच चांगले फलंदाज आहेत, धावा घेतात आणि दुसरा षटक टाकण्यासाठी धीरज गुजार। आखोड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला भिरगावून दिलाय, चेंडू सरळ चाललाय 1 बाउन्स क्षेत्र रक्षकाच्या हातात। आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज दिसत आहेत,
राहुल पाटील फलंदाजीला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंडला बहुतेक गिरीश पवार आहेत आणि राहुल पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. आवश्यकता आहे एक पार्टनरशिपची किंवा आपल्या संघाला. आणि आता इथे होत आहे थोडासा ट्विस्ट. बघूया थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू दिला गेलाय. निश्चितच थोडासा मात्र फलंदाजाचा जीव आहे धोक्यात. बघूयात आमचे तिसरे पंच बघूयात काय निर्णय देत आहेत. कारण ज्या गतीमध्ये चेंडू एस्टँडवर आदळलाय थोडस इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये निर्णय गेला नाहीये. फलंदाज असेल सेफ. बघा फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये चांगले नावाजलेले खेळाडू आहेत आणि कॅपॅसिटी देखील आहे त्या संघामध्ये रनचेस करण्याची. मात्र आवश्यकता असेल एक मोठ्या पार्टनरशिपची आणि वारंवार होणारे डॉट बॉल इथे मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढवत जातील. कारण चेस करत असताना एक एक डॉट बॉलचं महत्त्व मात्र आपल्याला सामना संपल्यानंतर आपली जेव्हा टीम मीटिंग होते त्यावेळेस आपल्याला हे महत्त्व कळत असतं की इथे जर एक सिंगल धाव घेतली असती तर सामना काहीतरी आपण जिंकलो असतो. त्या दरम्यान येतो हे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धीरज गुजर अतिशय चांगल्या लयीत गोलंदाजी करताना दिसत आहेत. या खेळाडूचं एक विशेष कौतुक करावं लागेल कारण ज्या लयीत या संपूर्ण स्पर्धेत खेळताना दिसतोय आता मात्र बहुतेक हात यष्ट्यांवर आदळलाय. नो बॉल पंचांनी घोषित केला गेलाय आणि स्टंपच्या पुढे विकेट किपरचे हात पकडलेत आमचे पंच. अतिशय कडक नजर मात्र पंचांची मैदानाच्या आतमध्ये दिसतीये. फलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करण्यासाठी एक चेंडू फ्री हिट घोषित केला गेलाय आणि चंद्रवर्षा त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चंद्रवर्षा सुपर किंग्स संघाचे संघ मालक श्री चंद्रकांत दादा यांचं आगमन झालंय. एक युवा उद्योजक आणि आपला संघ मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झाला लगेचच काही क्षणात चंद्रकांत दादा देखील दाखल झाले आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी जे पाण्याची सोय केली गेली आहे ॲक्वा पाणी या ठिकाणी जात आहे. अण्णाश्री ॲक्वा यांच्या मार्फत पाण्याची सेवा दिली जाते. डावखुरे आताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर असेल. धीरजच्या षटकाचा असेल शेवटचा चेंडू. बघूयात कशा रीत्या चेंडू हाताळला जातोय कारण आतापर्यंत जर बघितलं ना तर आपण चांगली गोलंदाजी झाली आहे. त्या दरम्यान येतोय निर्धाव चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये जसा डॉट बॉल आला तसे आमचे किरण पाटील देखील मैदानाच्या आत मात्र वर्दळ करताना दिसतील कारण किरण पाटील यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली गेली आहे. 3 सामने जिंकलेत. टेबल ऑफ द टॉप आहेत. फॉर्म मध्ये आहेत. स्वतः फॉर्म मध्ये आहेत. संघ फॉर्म मध्ये आणतायत. गोलंदाजी देखील चांगली होतीये. त्या दरम्यान 2 षटकांचा खेळ झालाय. 5 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. 1 गडी बाद झालाय. आणि आता जर आपण बघितलं ना तर पुढील सामन्यामध्ये आपल्याला जळगावला होणारी गुजर प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य आयोजक हर्षलदादा झुडकेरकर इन ॲक्शन असतील. त्यानंतरच असे बरेचसे त्यानंतरच लेदर बॉल क्रिकेटमध्ये जळगाव जिल्ह्यातील एक मोठं नाव मॅक्सी दादा हे देखील पुढच्या सामन्यात इन ॲक्शन असतील. कमलाकर पाटील हे मात्र एक एक्स फॅक्टर खेळाडू आपल्या संघात दाखल केले आहेत. आणि बघा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले दीपक पाटील देखील पुढच्या सामन्यात इन ॲक्शन आपल्याला दिसतील. त्या दरम्यान 3रं षटक घेऊन आलेत. काय गतीमध्ये गोलंदाजी होतीये. मात्र
अवांतर धावेच्या स्वरूपात एक धावा दिली जाते आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय AK-47 आशिष पाटील देखील आपल्याला इन ऍक्शन दिसेल. आता मात्र संपर्क तेवढा प्रॉपर नाहीये. सर्कलच्या आत चेंडू उडालाय. भूषण मात्र कोणतीही मिस्टेक करणार नाही आणि फलंदाज होतोय पुन्हा एकदा बाद. मात्र आपण जर बघितलं ना तर गणेशकडनं प्रयत्न वारंवार केले जात होते. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता. 8 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेली आहे. काही हरकत नाही आहे. आजचा दिवस तुमचा नवदा. फलंदाजांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की बघा आपला खेळ आपण चांगला करण्याचा प्रयत्न करतो मात्र कुठेतरी नशिबाची साथ देखील आवश्यकता असते. आणि फलंदाज धीरज आहे का फलंदाजी गेलेला राकेश बघा क्रिकेट हा खेळच असा आहे की एक दिवस गोलंदाजाचा असतो तर एक दिवस फलंदाजाचा. कोणताही फलंदाज ज्या वेळेस आहे ना फलंदाज फॉर्म मध्ये असतो तर तो षटकार मारत नसतो. तो षटकार डायरेक्ट खेचत असतो. कोणत्याही चेंडू येऊ द्या त्याची बॅट फक्त षटकाराची भाषा बोलते. त्या दरम्यान काय काय विकेट किपिंग झाली आहे. ज्या गतीमध्ये चेंडू होता बॅटची कडा लागली होती ने काय चांगल्या रीत्या चेंडू अडवला गेलाय. निश्चितच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या आहेत. आणि आपण जर बघितलं नंतर डॉक्टर सत्वशील जाधव 11 संघ मात्र धावा घेण्यात थोडेसे अपयशी ठरत आहेत. आणि आपण जर कंपॅरिझन रित्या बघितलं ना तर त्यांच्या अपोजिट मध्ये खेळणारा संघ डॉक्टर सत्वशील काय फटकाय. आता मात्र टायमिंग प्रॉपर झाली आहे. चेंडू सरळ चाललाय. दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार. अरे बापूसो श्री गोपाल चौधरी यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा वंश प्लाउड षटकार मात्र फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र डबल डिजिट वर जाऊन पोहोचली आहे. 13 धावा झाल्यात. पॉवर प्लेचा शेवटचा षटक आहे. काय कमबॅक करतोय गोलंदाज. फलंदाज धीरज गोलंदाज देखील धीरज. क्या बात आहे. धीरजचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दिसत आहे. धीरज वर्सेस धीरज. बघूयात कोणता धीरज कोणावर पडतोय भारी. आता मात्र गोलंदाज धीरज म्हणतोय इथे फक्त माझी बारी. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चांगला कमबॅक होतोय गोलंदाजाच्या कडनं. 1 षटकार लगावला गेलाय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय कंप्लीट. 13 धावा झाल्यात. 2 गडी झालेत बाद. आता मात्र पॉवर प्लेचं षटक इथे संपलेत. आता फिल्डिंग परिपूर्ण ओपन असेल आणि कमलाकर दादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. निश्चितच एक्स फॅक्टर खेळाडू सगळ्यात या स्पर्धेमधील यंग खेळाडू कमलाकर दादा. धीरज गुजर याला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. आखूर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सरळ चाललाय. सीमारेषा पार. वंश प्लाउड चौकार. आता मात्र धीरजच्या पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत झालंय. धावा यायला थोडीशी सुरुवात झाली आहे. 17 धावांवर येऊन पोहोचलाय संघ. अजूनही 35 चेंडूंमध्ये तब्बल 83 धावांची लक्ष आहे. आणि खरंच लक्ष थोडंसं मोठं आहे पण अवघड काहीच नाहीये. रिक्वायर्ड रन रेट सरासरीच्या बघितल्यानंतर आपण करंट रन रेट सध्या चालू आहे 5.37. आता मात्र वाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडीशी लाईन आणि लेंथ मात्र बिघडवली आहे
धीरज गुज्जर याचे पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी आलेत. वैयक्तिक दुसरं, सांघिक षटक क्रमांक 4. पहिल्या चेंडूवर धावा खर्च केल्यात 5. 5 धावेच्या मदतीने दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार झालेत. आणि बघूयात फलंदाज मात्र करतायत काय. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू परत चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. वंश प्लाउड चौकार. चौकाराच्या साह्याने आता मात्र धावा झाल्यात 22. बॅक टू बॅक दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये धीरज गुजर यांच्या गोलंदाजीवर घेतला गेलाय. आणि फलंदाज राहुल डावखुरे आताचा फलंदाज आता मात्र आपली ताकद दाखवतोय. अतिशय चांगलं ग्राउंड सजवलं गेलंय. ज्या रीत्या ग्राउंडवर होर्डिंग लावलेत, सुरेख नियोजन आयोजन या आयोजन कमिटीकडनं त्यांची मेहनत मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतेय. कारण जर आपण सुरुवातीला बघितलं तर ही जी जागा होती ही मैदानाच्या कॅपेबल नव्हती, तरी सुद्धा आयोजकांनी गेल्या 2-3 महिन्यांपासून या ग्राउंडवर जी मेहनत घेतली आहे, खेळपट्टी बनवण्यापासून असेल तर ग्राउंड क्लीन करण्यापर्यंत अतिशय चांगली मेहनत आणि त्याचा परिणाम ही स्पर्धा मात्र सक्सेसफुल करून दाखवतात आहेत. आणि अशाच काहीशा गोष्टी आता पुन्हा एकदा संपर्क झालाय प्रॉपर. फलंदाजाला मिळेल तिसरा 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात 26 आणि धीरजच्या चेंडूवर 3 बॉल 3 चौकार आलेत. आता वाईड बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव येते. थोडासा चेंडू भिरकावून कट करण्याचा प्रयत्न झालाय, मात्र अतिरिक्त धाव देतोय गोलंदाज. थोडंसं महागडं षटक हाताळलं जात आहे. आतापर्यंत 3 चौकार आणि 2 वाईड बॉल अशा 14 धावा खर्च केल्या आहेत धीरज या गोलंदाजाने. आणि अजूनही 3 चेंडू यायचे बाकी आहेत. राहुल पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत. आता मात्र गतीमध्ये होतं परिवर्तन. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक सरकतंय. धावा होत आहेत 27. आता मात्र चांगला व्हेरिएशन आणि चांगला चेंडू कमबॅक केला गेलाय गोलंदाजाकडनं. धावा खर्च केल्या गेल्या आहेत, मात्र पहिल्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या. आता मात्र चौथा चेंडू आलाय निर्धाव. चांगला संपर्क झालाय. समोरच्या दिशेला गणेश त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाही. डायरेक्ट हिट केला गेलाय, मात्र फलंदाज सेफ आहेत आणि निश्चितच एक धाव मिळेल. 29 धावा झाल्यात. 29 धावा. अजूनही एक चेंडू यायचा बाकी आहे. धीरज या फलंदाजाने देखील एक षटकार लगावलाय. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने धावा होत आहेत 30 आणि चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धीरज मात्र थोडासा महागडा या षटकामध्ये सिद्ध केला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लागली एकही सिंगल धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूच्या मदतीने चौथं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये होतंय पूर्ण. धावा झाल्या 30.
भाऊ मालपण देतो रे पाणी दादा पाणी दे ना पाणी दे 30 धावा झाल्यात अजूनही 30 बॉल मध्ये धावा पाहिजेत 70 मी आना थोडस ऊन घेतोय मला चार्जिंग होद्या मग बोलू आपण जादू पाहिला ना तुम्ही तो कसा धूप घेतल्यावर चार्जिंग होतो धूप अक्कोर टप्प्याचा चेंडू होता संपर्क तेवढा काही खास नव्हता जेलबादची संधी होती मात्र चौकार मिळेल आणि सोपं नाहीये सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये बाउंड्री लाईनला सूर्याच्या अपोजिट मध्ये फिल्डिंग करणं कारण सूर्याचे किरण सरळ डोळ्यावर येत असतात आणि रोहित याचं स्वागत केलंय कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत मात्र चौकाराने हार्दिक स्वागत झालंय डावखुरे हाताच्या फलंदाजाने आता मात्र सत्ता गाजवायला सुरुवात केली आहे पुन्हा एकदा संपर्क प्रॉपर होता मात्र कौतुक करावं लागेल त्या क्षेत्र रक्षकाचं त्या दरम्यान निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय धावा झाल्यात 36 नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो अरे त्याच्या मोबाईलला येतोय नेटवर्कचा प्रॉब्लेम अक्कोर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय चेंडू सरळ चाललाय 1 बाउन्स सीमारेच्या वार 1 प्लाउड चौकार निर्मल डेअरीच्या होर्डिंगला लावून धडकणारा चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय काय फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा होतीये थोडीशी फंबलिंग त्या दरम्यान फक्त मिळेल सिंगल धाव आणि ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली भूषण क्षेत्ररक्षक तेवढ्याच उच्च दर्जाचं होतंय आज मात्र भूषणच्या बॅट मधनं धावा आल्या आहेत आणि आवश्यकता असेल त्यांना असंच धावा काढण्याची अक्कोर टप्प्याचा चेंडू होता पुन्हा एकदा संपर्क तेवढा प्रॉपर झाला नाहीये आणि काय 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 तर मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज धावा काढत होता तोच फलंदाज आता झालाय सिंगल धावेसाठी धावबाद वेलकम विकेट म्हणावं लागेल एक मुफ्त मध्ये एक विकेट मिळाली आहे माहिती आहे फलंदाजाला कॅपॅसिटी आहे आपल्यामध्ये षटकार चौकार खेचण्याची तर सिंगल धावेचा प्रयत्न झाला मात्र फलंदाज फसले आणि फलंदाज झाले धावबाद आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत राकेश पाटील राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पहिला चेंडू चांगल्यारीत्या टाकला गेला चांगल्यारीत्या सन्मानाने खेळून देखील काढला 5 षटकांचा खेळ 41 धावा 3 गडी बाद आता मात्र 24 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा होईल ट्विस्ट कारण बॅटिंग एंड होईल चेंज
अंतिम षटकांमध्ये जो एंड चॉईस केला जातो, जिथे धावा बनवणं आहे थोडंसं अवघड, आता मात्र त्यांना चेस करायचं आहे. बघूयात फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये कॅपॅसिटी आहे निश्चितच, पण सोपं नसेल डॉक्टर सत्वशील जाधव यांच्या संघाला, कारण बॅटिंग एंड आता मात्र जो आहे त्या ठिकाणी फलंदाजी करणारा सोपं नाहीये. पहिल्या 5 षटकांमध्ये जर आपण बघितलं ना तर क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल बाबाजी ॲग्रो, संदीप पाटील वेडोदेकर यांचा हा संघ परिपूर्ण डॉमिनेट केलंय स्वतःला. फलंदाजीमध्ये असेल, गोलंदाजीमध्ये असेल किंवा क्षेत्ररक्षणात असेल. एक नवीन गोलंदाज धीरज, जर्सी नंबर 1, षटक क्रमांक 6 आणि वैयक्तिक षटक क्रमांक 1. काय लयीत गोलंदाजी झालीये. रिदमही चांगला होता, चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर होता, मात्र फलंदाजी करणारा संघाला मिळाला आहे वेलकम बाउंड्री. कारण बाईच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. गोलंदाजाची यात कोणतीही चूक नाही आहे. चेंडू चांगला टाकला गेला होता आणि फक्त धावा खर्च केला गेला 4. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी धावा आल्या पाहिजेत, त्या कशाही होत, बाई जे होत, बॅटला कट लागून होत, पण धावा आल्या पाहिजेत. फुलटॉस फुलटॉस फुलटॉस, आणि काय तर त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आलाय नो बॉल. परिपूर्ण ग्रीन सिग्नल दिला गेलाय फलंदाजाला. पाहिजे त्या दिशेला पाहिजे तो फटका, पाहिजे त्या प्रकारात तू खेळ. बघा हे असंच होत असतं. ज्या लयीत गोलंदाजीची सुरुवात झाली होती, थोडीशी विकेट किपरने चुकी झाली, चौकार गेला, त्या दरम्यान फलंदाज गोलंदाजाची लाईन लेंथ थोडीशी बिघडली आणि एक फ्री हिट चेंडू मात्र टाकावा लागेल. चांगला चेंडू टाकला गेलाय, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मिडल स्टंपच्या वरनं चेंडू टप्पा घेऊन विकेट किपरच्या हातात जातोय. त्या दरम्यान येतोय फ्री हिट वर कोणतीही धाव नाहीये. अतिशय चांगल्या लयीत, चांगल्या रिदम मध्ये आणि चांगल्या रनअप मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. एक युवा गोलंदाज आहे, खालच्या दिशेला राहिलाय. सोपं नसेल त्या एंडनं बॅटिंग करणं, कारण नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड त्या एंडला नाव दिलं गेलं आहे. बॉलर त्या एंडने वर्चस्व नेहमी गाजवत असतात. संपर्क तेवढा प्रॉपर नाहीये. भूषण भूषण संधी असेल आणि झेल सुटलाय, तोही कोणाचा, तर राकेश या फलंदाजाला झेलची बादची संधी होती. चला पोऱ्यासारखा पोरगी सारखा पहिला ना. चांगल्या रीत्या चेंडू टाकला गेलाय. बघा ज्या रिदम मध्ये हा गोलंदाज रनअप ची सुरुवात करतोय ना, असं वाटतंय फलंदाजाला की अतिशय वेगात चेंडू येईल. चेंडू वेगात देखील टाकला जातोय, मात्र पिच पिच एक्स फॅक्टर होतीये. एक्स फॅक्टर बीच इथे मात्र महत्वाचा रोल
बजावतीये. टप्पा घेऊन चेंडू थोडासा फसून येतोय. बॅटची आतली कळ, बॅटची आतली कळ. बघूया 4 धावा येत आहेत का. आणि चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान फक्त धाव येईल सिंगल. सिंगल धावेच्या मदतीने षटकार, माफ करा षटक संपलंय. धावा झाल्यात 50. 6 षटकांचा खेळ झालाय. आता धावा पाहिजेत 18 बॉल मध्ये 50. सोपं नाहीये आणि अवघड देखील नाहीये, कारण 18 चेंडू आपल्या हातात आहेत. षटकार फक्त मारायचे 9. षटकारांची भाषा जर आपण बघितली मात्र सोपं नसेल, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये गोलंदाजी दमखम गाजवणारे आहेत. पहिला चेंडू विरकावून दिलाय. मात्र गणेश अतिशय चांगल्या लयीत अतिशय चांगला झेल टिपलाय. अशीच एक घटना चोपडा प्रीमियर लीगच्या ग्राउंडवर झाली होती. झेल घेतला गेला होता. अति उत्साहामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू जमिनीवर आटोपला आणि बॉल तिथे फुटला. पंचांनी त्याला डेड बॉल घोषित केलं आणि फलंदाजाला परत एकदा संधी मिळाली होती बॅटिंग करण्याची. त्यानंतर त्या फलंदाजाने अर्धशतक देखील लावलं होतं. एक्कावन्न धावा झाल्यात. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 16 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. आणि त्या खेळाडूचं नाव मी सांगू शकत नाही, कारण आमचा सहकारी मित्र आहे आणि एक चांगला प्लेयर आहे. सिंगल धाव येते. आणि एक सगळ्या संघांना एक विनंती असेल बघा, ठीक आहे विकेट मिळते, षटकार येतोय, एक स्पोर्ट्समॅनशिप आपण मैदानाच्या आतमध्ये ठेवायची आहे. विकेट आली आपल्या आपल्या संघापुरता आपण मर्यादित राहायचंय, सेलिब्रेशन करायचंय. सेलिब्रेशनला कोणतंही बंधन नाहीये, पण समोरच्या टीमच्या भावना दुखवतील अशी कमेंट मात्र करायची नाहीये. सामाजिक टुर्नामेंट आहे आणि संघ सर्व जे आलेत ना ते आपलेच संघ आहेत, गुजर समाजातील संघ आहेत. ओपन क्रिकेट या ठिकाणी चालू नाहीये, याचं मात्र भान ठेवायचंय. तो संघ कोणताही असो, ही वॉर्निंग प्रत्येक संघाला आहे. समोरच्या दिशेला धीरज क्षेत्ररक्षक असेल, ज्यात काय क्षेत्ररक्षण झालंय. धीरज एक सर्टिफिकेट प्लेयर, याला मी टोपण नाव दिलंय. मात्र का दिलंय ते नाही सांगू शकत, कारण tenniscricket.in वर आपण लाईव्ह आहोत. मात्र जर बघितलं ना आपण मैदानाच्या आतमध्ये, आता 12 चेंडूंमध्ये धावा पाहिजेत 45. अवघड नाहीये पण सोपं देखील नाहीये, कारण गोलंदाज अजून 2 ताकदीचे बाकी आहेत. बारा चेंडूंमध्ये 7 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता आहे. म्हणजे 8 चेंडूंचं काम फक्त मैदानाच्या आत आहे, पण फलंदाज तेवढ्या ताकदीचा पाहिजे. बॅट फिरवली गेली आहे. मात्र गणेश देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, हे मात्र सिद्ध करतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र अतिशय शांतता जाणवतीये. क्या बात है, चांगल्या लयीत चांगली गोलंदाजी, चांगल्या महत्वाच्या षटकामध्ये.
आखूड टप्प्याचा चेंडू टप्प्यात आला आणि कार्यक्रम देखील टप्प्यात केला गेलाय. आज जर बघितलं आपण ज्या होर्डिंगला चेंडू आदळलाय अथर्व ट्रॅव्हल्स या संघाची देखील मॅच आहे आणि षटकाराच्या मदतीने त्यांच्या संघातील खेळाडूंचं स्वागत देखील केलंय. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय. 62. बॅट फिरवली गेली. चेंडू येण्याच्या आधी बॅट फिरली. व्हाईट बॉल आलाय. आठव्या षटकाचा पहिला शेवटचा चेंडू आहे. बघा एक राकेश पाटील याचा मोबाईल कोणत्या खेळाडूकडे असेल तर त्यांनी मोबाईल द्यायचा आहे. राकेश चौसष्ट धावा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त उरली आहे औपचारिकता. 6 मध्ये 36. वडोदा 11 या संघाचा समर्थक जर आपण बघितले तर नयन दादा नेहमी या संघाची मॅच असताना ऍक्टिव्ह असतात मैदानाच्या बाहेर आणि वीर गुर्जर क्रिकेट लीग या आयोजन समितीकडनं त्यांच्या शब्दसुमनांनी स्वागत असेल आणि असाच पाठिंबा आपल्या युवा खेळाडूंना मात्र एक वेगळी ऊर्जा देत असतो. त्या दरम्यान रन रेट कमी करणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय कारण आता धावा पाहिजे 3 चेंडूंमध्ये 28. बहात्तर धावा झाल्यात आणि आज जर बघितलं ना आपण तर सामने हे मात्र चुरशीचे होतील कारण एकमेकांवर बाकीचे संघ डिपेंड आहेत. रन रेटचं देखील कॅल्क्युलेशन करून सगळेच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतील. काही संघ असे आहेत की त्यांनी सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलच्या दिशेने आगेकूच केली आहे. पाच चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फक्त एक बॉल 27. निर्धाव चेंडू टाकून मॅच संपली आहे. मॅच या ठिकाणी जिंकली आहे वेडोदा बाबाजी ऍग्रो वेडोदा 11. वडोदा 11 संदीप पाटील यांच्या मालकीचा हा संघ दुसरी मॅच मात्र विन होतीये आणि एक चांगल्या नोटवर सामना फिनिश करायचा आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन असेल. हारलेल्या संघाला पुढच्या सामन्यांसाठी बेस्ट ऑफ लक. आणि 26 रनांनी हा सामना जिंकला आहे आणि पुढच्या 2 संघांना विनंती आहे की लवकर मैदानाच्या आत यायचंय. ज्या संघाची फिल्डिंग असेल त्यांनी लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय.
फलंदाजांनी देखील तेवढा वेळ घ्यायचा नाहीये. लगेच फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, कारण आपल्याला दिला गेलाय 1 इनिंगचा वेळ. धन्यवाद डीजे महाजन. चला, फलंदाजांना विनंती आहे, लवकर फलंदाज पाठवा. फलंदाजांना विनंती आहे, कारण बॅटिंग एंड तुम्हाला चॉईस करायचा आहे. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. कर्णधारांना विनंती आहे. चंद्रवर्षा सुपर किंग्स संघाचे कर्णधार, त्यांनी एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. त्यानंतर विनंती असेल महाकाल प्लाउड संघाला की एक प्लेयर मैदानाच्या बाहेर कमेंट्री बॉक्समध्ये अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. आणि विनंती आहे लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बघा 12वा खेळाडू जो असतो